बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावरती एक बैठक बोलावलेली आहे। मलिकांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या नाराजी नाट्यावरती चर्चा सुरू आहे। सना मलिक, हसन मुश्रीफ, सूरज चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत। चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी ही बैठक बोलावली असल्याचं बोललं जात आहे। मलिकांच्या या मुद्द्यावरून देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी आज एक बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमधून आता नेमका काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नवाब मलिकांवरती मुंबईची जबाबदारी राष्ट्रवादीने टाकली आणि त्यावरती भाजपने आक्षेप घेतलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या नेमकी काय माहिती समोर येते, काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे। सना मलिक, हसन मुश्रीफ आणि सूरज चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावरती त्यांची एक बैठक बोलावलेली आहे। अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावरती ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला सना मलिक, हसन मुश्रीफ आणि सूरज चव्हाण सुद्धा उपस्थित आहेत। मलिकांच्या मुद्द्यावरून असलेल्या नाराजीवरती ही चर्चा सध्या होतीये। आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी मी माझा सहकारी शुभम उमाळेकडे पुन्हा एकदा जाणार आहे। शुभम, नवाब मलिकांच्या या सगळ्या मुद्द्यावरून आज देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांनी एक बैठक बोलावली आहे। सना मलिक, हसन मुश्रीफ आणि सूरज चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। या नाराजीवरती तोडगा निघतो का आणि नवाब मलिकांच्या नावावरतीच अजित पवारांची राष्ट्रवादी ठाम असेल का? सिद्धेश, खरं तर मागच्या आठवड्यात नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होतं। त्यामध्ये चर्चा रंगल्या होत्या की महायुती म्हणून राष्ट्रवादी पक्ष हा कुठेतरी सेनेसोबत आणि भाजपसोबत दिसणार नाही आणि याचा प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाला कुठेतरी नवाब मलिक यांना सोबत घेण्यासाठी अडचण होत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष यांना बाजूला ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि समजा नवाब मलिक हे समजा निवडणुकीचे प्रमुख नसतील तर मग युती होईल अशा पद्धतीने चर्चा होती। काही महानगरपालिकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती देखील होताना दिसून येणार आहे। पण अर्थातच मुंबईमध्ये कसं काहीही नसून समजा नवाब मलिक यांच्याकडनं जबाबदारी काढण्यात येते किंवा मग त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात येतं तर महायुतीमधून राष्ट्रवादी पक्ष हा देखील भाजप आणि सेनेमध्ये दिसेल। अशामध्येच आता अजितदादांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी जे आहे सना मलिक आणि सूरज चव्हाण आणि काही महत्वाचे पदाधिकारी जे आहेत पक्षातले ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यावर काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। खरं तर जागा वाटपाची चर्चा ही सेना भाजपमध्ये कालपासून सुरू झाली आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीला आमंत्रण देखील नाही बैठकीला। अशामध्येच कुठेतरी भविष्यामध्ये तेढ जो आहे तो वाढू शकतो आणि त्याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ही महत्वाची असणार आहे। अर्थातच सना मलिक या त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत। ते त्यांच्या वडिलांच्या वतीने काय मत मांडतात किंवा मग दादा त्यांना काय शब्द देतात हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे। सिद्धेश, नक्कीच शुभम, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे आहेत।